नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता मनात पहिल्यांदा येतं की लोकसंख्या फार आहे आणि पुढेही वाढते सुद्धा आहे. ही गोष्ट सुद्धा खरी आहे. भारतात आज सर्वाधिक संख्या आहे ती तरुण आणि तरुणींची. खरं तर या वर्गाने शिक्षण आणि कौशल्याच्या बळावर आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या सक्षम होणं काळाची गरज आहे. याशिवाय स्त्रीने सुद्धा आर्थिक स्वतंत्र असणं गरजेचं आहे. खरं तर कमी जन्मदर, शिक्षणाचं व्यस्त प्रमाण, पुढे लग्न आणि बाळंतपण यामध्ये अडकून पडल्यामुळे आजही भारतातील स्त्री स्वयंपूर्ण नाही असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि म्हणूनच स्त्रियांनी या मुख्य प्रवाहात येणं ही सुद्धा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का? खरं तर जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या भारत देशासाठी ही वाढती लोकसंख्या संपत्ती ठरेल, ओझं ठरणार नाही. आणि त्या दृष्टीने नेमकं काय करता येईल जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे लोकसंख्या वाढ एक जागतिक समस्या. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबईच्या जननता अभ्यास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर देवराम नागदेवे यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खरंच लोकसंख्या वाढ ही जागतिक समस्या झालेली आहे. त्यामुळे नेमक्या कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि या समस्यावर नेमके उपाय काय आहेत हे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात तुमचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहेच, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. 11 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो. आणि खरंच लोकसंख्या वाढ ही एक आता समस्या व्हायला लागलेली आहे. तर हा दिवस साजरा करण्यामागची पार्श्वभूमी अर्थातच या वाढी संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुद्धा. या संदर्भात काय सांगाल? हा दिवस साजरा करण्यामागची पार्श्वभूमी नेमकी तुम्ही काय सांगाल? जसं ताईंनी सांगितल्याप्रमाणे 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. झपाट्याने वाढलेली लोकसंख्या हे जागतिक समस्या आहे आणि भारतात ती प्राधान्यक्रमाने हाताळली जावी एवढी गंभीर समस्या आहे. त्याच्याकरता मी थोडेसे तुम्हाला जागतिक आकडेवारी सांगतो. जगाची लोकसंख्या 1804 मध्ये होती. नंतर ती दुसरं अब्ज त्याच्यात ॲड व्हायला, त्याची भर पडण्याकरता आपल्याला 123 वर्ष लागली आणि जगाची लोकसंख्या ही 2 अब्ज 1927 मध्ये झाली. पण नंतरचा काळ पाहता ती वर्षे कमी होत गेली. जगाचा तिसरा अब्ज लोकसंख्या ही 33 वर्षांनी झाली.
1960 मध्ये. नंतरचा अब्जाची भर पडण्यास अवघी 14 वर्षे लागली आणि जगाची जागतिक लोकसंख्या ही 4 अब्ज झाली. 5 जुलै 1987 ला जागतिक लोकसंख्या ही 5 अब्ज झाली आणि 11 जुलै 1987 हा 5 अब्ज दिवस म्हणून पाळण्याचं संयुक्त राष्ट्राच्या विकास परिषदेच्या महासभेने 1989 मध्ये निर्णय घेतला की याच्यानंतर 11 जुलै हा दिवस जागतिक दिन म्हणून पाळला जाईल. आणि त्या अनुषंगाने आज जगभरात आपण जागतिक विश्व दिन म्हणून पाळत आहोत. जागतिक लोकसंख्या दिन पाळण्याचे उद्दिष्ट हे आहेत की आपण जे लोकसंख्या नियंत्रणासाठी काही कार्यक्रम आखतो त्याच्यात आपण कितपत यशस्वी झालो आहे आणि किती त्याच्यात अडचणी आहेत, अजून किती तक्रारी आहेत, किती त्रुटी आहेत, त्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं असते. आणि त्याच्यामुळं दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून विश्व पातळीवर आंतरराष्ट्रीय संस्था, राष्ट्रीय संस्था, सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेजेस आणि स्वयंसेवी संस्था आणि इतरही संस्था या कार्यक्रमात सहभागी होतात आणि याच्यावर चर्चा घडवून आणतात, लोकांना जागरूक करण्याचे काम करतात आणि लोकांचे काय अपेक्षा आहेत, कार्यक्रम अजून किती सुदृढ केला जाऊ शकते, काय त्रुटी आहेत याच्यावर मार्गदर्शन मंथन होते आणि त्यानुसार कार्यक्रमात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जातं. बरं, जसं सर तुम्ही सांगितलं तसं की आकडेवारी खरंच खूप वाढते आहे आणि कमी वर्षात वाढते आहे. म्हणजे सुरुवातीची जी वर्ष होती ती खूप होती आणि नंतर अगदी वर्ष कमी होत झाली, मात्र लोकसंख्येची आकडेवारी वाढत गेलेली आहे आणि एक खूप गंभीर समस्या आहेच डेफिनेटली. पण लोकसंख्या वाढीची ही जी कारणं आपण सांगू काय सांगू शकू की अर्थात देश विकसित देश असतात, विकसनशील देश असतात आणि प्रत्येक देशाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा लोकसंख्या वाढीची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? आपण जर सुरुवात सर तुम्ही सांगा. काय झालंय परत सर तो थोडा तांत्रिक दृष्ट्या जरी प्रॉब्लेम असला तरी आपण बोलू शकाल. अच्छा, आपण जर सुरुवातीचा काळ घेतला तर काय दिसते, त्या काळात जन्मदर आणि मृत्यूदर हा फार जास्त होता. त्याच्यामुळे लोकसंख्येत पाहिजे तशी वाढ होत नव्हती. कालांतराने काय झालं, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्यविषयक सुविधा याच्यात भर पडल्यामुळे मृत्यूदराचं प्रमाण कमी होत गेलं, पण त्या प्रमाणात मात्र जन्मदराचं प्रमाण कमी होत गेलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी मग लोकसंख्या वाढत जाऊन आज लोकसंख्येचा विस्फोट होईल या स्तरापर्यंत आलेला आहे. बरोबर, लोकसंख्या वाढ ही खरंच एक जागतिक समस्या झालेली आहे आणि नेमके वेगवेगळ्या देशांमध्ये वयोमानापरत्वे कसे लोकसंख्येचं वर्गीकरण आहे त्या मुद्द्याकडे यायचंय. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गोरखनाथ टिकेकर आपल्याशी बोलतायत करमाळ्याहून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो स्वप्ना मॅडम, नमस्कार. मी गोरखनाथ टिकेकर करमाळ्यातून बोलत आहे. तर माझा असा प्रश्न आहे की जे भारतामध्ये जे देशामध्ये लोकसंख्या वाढती आहे तर सरकारने यासाठी कुठले कडक कायदे केलेले आहेत का? आणि माझा एक दुसरा असा प्रश्न आहे, तर ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येची वाढती ही आहे, लोकसंख्या वाढत आहे, त्यासाठी सरकारने कुठली खबरदारी घेतलेली आहे का? ओके, धन्यवाद. बरोबर, धन्यवाद. सरकारने नेमके कोणते कायदे केले पाहिजेत किंवा कायदे केलेले आहेत या लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून? भारत हा जगात पहिला देश आहे की 1991 मध्ये आपल्या देशात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी 1952 सालापासून सुरू झाली. पण काय झालं, चीन सारख्या देशात ज्या बळजबरीनं जबरदस्तीनं किंवा कडक कायदे करून तिथं लोकसंख्या कमी करण्यात ते यशस्वी झाले. पण भारत हा आपला देश लोकशाही देश आहे. आपण जी लोकसंख्या कमी केली आहे ते लोकशाही पद्धतीनं लोकांचं मत परिवर्तन करून केलेलं आहे. भारतासारख्या देशात आपल्याला बळजबरी करता येत नाही. नंतर विविध आरोग्यविषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुरुवातीला मातृत्व आणि बाळाचं आरोग्य कार्यक्रम चालू करण्यात आल्यानंतर मुलाचं संगोपन आणि सुरक्षित मातृत्व, नंतर आपल्याकडे प्रजनन आणि मुलाचं आरोग्य, असं वेगवेगळ्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रम पाहिजे त्या प्रमाणात जरी यशस्वी झाला नसला
तरी त्याचे फळं आपल्याला 2011च्या जनगणनेत दिसत आहेत. बरं बरं बरं. कारण जर आधीच्या दशकातला आपण अनुभव पाहिला तर 2001 ते 2011 या दशकात लोकसंख्येचा वाढ दर हा कमी झालेला आहे. आणि जर आपण हा कार्यक्रम अजून यशस्वीपणे राबवला, जनरल सर्वसामान्यपणे काय दिसते, या कुटुंब नियोजन कार्यक्रमाविषयी एकतर प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नाही. दुसरी गोष्ट, जे अधिकारी आणि कर्मचारी हा कार्यक्रम राबवतात, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, त्यांनी ज्या जोमाने, ज्या पद्धतीनं, ज्या प्राथमिकतेनं, ज्या प्राधान्यानं हा कार्यक्रम राबवला गेला पाहिजे त्या पद्धतीनं राबवला गेला नाही. आणि ह्या गोष्टीत जे कार्यक्रम राबवणार आहे ते खाजगीपणे बोलतात, पण उघडपणे बोलायची कोणी हिंमत करत नाही. आणि लोकांचा समज असा आहे, जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना लोक त्रास देतात. त्याच्यामुळे काय होते, कर्मचाऱ्यामध्ये निराशा होते आणि लोक ज्या जोमानं काम करायला पाहिजे त्या जोमानं काम करत नाही. म्हणजे कुठेतरी तो कामाचा उत्साह किंवा कामाची पद्धत बदलणं मला वाटतं काळाची गरज झालेली आहे या एकंदरीत जागतिक समस्येला तोड देण्यासाठी, नाही का? मला फोन आला होता की सरकारने नेमक्या कोणकोणत्या योजना केलेल्या आहेत किंवा काय कायदे केलेले आहेत. याचबरोबरीने त्यांचा दुसरा असा मुद्दा होता की शहरी भागात आणि ग्रामीण भागात जी लोकसंख्या वाढ होतीये त्याच्यामध्ये काही फरक जाणून येतोय का, किंवा शहरी भागात आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या सरकारच्या काही योजना आहेत का? लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची आकडेवारी पाहता असे लक्षात येते की ज्या पद्धतीनं कुटुंब नियोजन कार्यक्रम हा ग्रामीण भागातल्या रसातळापर्यंत जायला पाहिजे होता, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तो पोहोचलेलाच नाहीये. आणि त्याचे मी म्हणेन मुख्यत्वे 3 कारणे आहेत. एक अवेलेबिलिटी, दुसरं ऍक्सेसिबिलिटी आणि थर्ड अफोर्डेबिलिटी. एकतर कुटुंब नियोजन किंवा संतती नियमनाच्या पद्धतीची ग्रामीण भागात उपलब्धता नाहीये, आणि असेल तर त्यांना ते सहजासहजी भेटत नाहीये. आणि समजा खाजगी क्षेत्रातून जर त्याचं होत असेल, पुरवठा होत असेल, तरी पण काय लोकांची अफोर्डेबिलिटी नाही, ते घेऊ शकत नाही, खरेदी करू शकत नाही, कारण त्यांचं उत्पन्न फार कमी आहे. म्हणून आपण जेव्हा केव्हा चर्चा करतो तेव्हा आपण कुठलंही इंडिकेटर घेतलं, कुठलंही मानक घेतलं तर असं लक्षात येते की ग्रामीण भाग हा शहरी भागापेक्षा मागं आहे. हे आपण नेहमीच बोलतो, पण ते मागं का आहे, त्याच्यावर अजून ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट, ग्रामीण भाग आणि शहरी भागाकरता अशा वेगवेगळ्या नीती नाही आहेत, सगळ्यांकरता एकच नीती आहे. आरोग्य सुविधा जेवढ्या शहरी भागात आहेत तेवढ्या मात्र त्या मानानं ग्रामीण भागात त्या तुटक आहेत, कमी प्रमाणात आहेत. आणि खरं म्हणजे जिथं जास्त समस्या आहेत, खरं म्हणजे तिथं जास्त आरोग्य सोयी सुविधा असणं काळाची गरज आहे, पण तसं झालेलं दिसत नाहीये. त्यामुळेच लोकसंख्या वाढ ग्रामीण भागात जास्त आढळून येते असं आपण म्हणू शकतो. आणि आरोग्य सेवा व्यतिरिक्त काही दुसरे कारण पण आहेत, बेकारी आहे, अज्ञान आहे. तर या मुद्द्यांकडे आपण यायचं आहे. थोडंसं मी तुम्हाला थांबवते, आपल्या प्रेक्षकांचा फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर दीपाली काळे आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला असं विचारायचं होतं की आपण ज्या वेळेला जनसंख्येचा विचार करतो त्यावेळेला रस्त्यावर राहणारे जे कोणी लोक आहेत, ते म्हणजे घरदार नसलेले, डोंबारी किंवा ट्रेनमध्ये वगैरे जे लोक आपल्याला दिसतात, ह्यांचा जनसंख्येमध्ये विचार केलेला असतो का? एक गोष्ट झाली, कारण त्यांची संख्या भरमसाठ वाढत आहे आणि त्यांच्यावरती कोणाचाही कसलाही कंट्रोल नसतो. आपण जेव्हा चांगल्या घरातले माणसं जे स्वतःच्या मुलाला मोठा करू शकतात, चांगल्या पद्धतीने वाढवू शकतात, ते एकही मूल नको असा आता विचार करायला लागलेले आहेत. आणि ह्या लोकांना असं वाटतं की जेवढी कमावते हात असतील तेवढं आपला म्हणजे त्यांना ते भांडवल वाटतं. तर ह्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी का नको? दुसरी गोष्ट म्हणजे विनापरवाना राहणारे जे बांगलादेशी घुसखोर आहेत, ते जनसंख्येमध्ये तुम्ही त्यांना घेत नसाल, पण अशी केवढी तरी संख्या आहे की ते घुसखोर येऊन इथे राहतात आणि सगळा नागरिक जी आपली काही सुविधा आहेत त्याच्यावरती त्यांचा ताण पडतो. गव्हर्नमेंटने कंपल्सरी, मी ही उपाययोजना सांगते, गव्हर्नमेंटने जे कोण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी म्हणून येतील बायका, त्यांना कंपल्सरी ऑपरेशन करूनच बाहेर पाठवायला पाहिजे. हा त्याच्यावरचा एक ठोस उपाय मी तुम्हाला सुचवते, याचा अवश्य विचार व्हावा. बरं, धन्यवाद मॅडम. खूप छान आणि वेगळा मुद्दा त्यांनी इथे उपस्थित केलेला आहे की रस्त्यावरचे आपल्याला अनेक माणसं दिसतात की ज्यांना घरं नाहीयेत, गाड्यांमध्ये दिसलेली असतात. तर अशा वेळेला त्यांचा विचार लोकसंख्येच्या जनगणनेमध्ये केला जातो का?
त्यांची आपण जनगणना हाऊसलेस पॉप्युलेशन म्हणून करतो, बरं. जे रस्त्यावर असतात किंवा असं त्यांची गणना होते हम्म, आणि ते आपण हाऊसलेस पॉप्युलेशन म्हणून दाखवतो. हम्म, हम्म. पण जे गाड्यात वगैरे प्रवास करतात किंवा काही अशा लोकांची आपण गणना करत नाही. पण मग त्यांच्यावर नेमकं उपाय, कारण का त्यांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे आणि कुठेतरी आता जसं म्हटलं तसं की कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती होती आहे कुटुंबामध्ये, आणि मग अशा वेळेला त्यांना एक कमवते हात हवेत म्हणून मुलांची संख्या, जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या वाढते आहे. मग त्यांचा नेमका विचार कसा करायचा किंवा त्यांच्यासाठी काही ठोस उपाययोजना आहे का? नाही मॅडम, जे लोक गाड्यात प्रवास करतात म्हणजे ते कुठंतरी रस्त्यावर राहतच असतील. हम्म, हम्म, जेव्हा आपण हाऊसलेस पॉप्युलेशन म्हणून घेतो, जे रस्त्यावर राहणारे लोक किंवा जिथं कुठं राहत असतील, हम्म. जेव्हा जनगणना होते तिथे त्यांचा उल्लेख केला जातो, त्यांची गणना केली जाते. हम्म, हम्म, हम्म. आता दुसरी गोष्ट आहे, बांगलादेशी घुसखोर किंवा हे काही एवढं सोपं नाहीये. हम्म, हम्म, जनगणनेचं काम आहे लोकसंख्याची माहिती गोळा करणं. हम्म. आता त्यांचं ते काम नाही आहे की समोरची व्यक्ती बांगलादेशी आहे की भारतीय आहे ते बघणं. ओके. जर त्यांच्याकडे सगळे पुरावे असतील, राशन कार्ड असेल, बाकीचे पुरावे असतील, तर आपण त्यांना जनगणनेपासून रोखू शकत नाही. हम्म, हम्म, हम्म. पण या सगळ्या वाढत्या लोकसंख्येचा कुठेतरी नागरी ज्या सुविधा मिळत आहेत त्यावर ताण पडू लागलेला आहे आणि त्यामुळेच ही एक खूप मोठी समस्या झालेली आहे. भारताची लोकसंख्या, जसं सर तुम्ही मगाशी आकडेवारी सांगितली, तर गेल्या काही वर्षात हा दर वाढतोच आहे आणि आता पुढेही ती वाढत जाईल असं आपण म्हणू शकतो. तर नेमकं वयोमानापारत्वे समजा जर आपण वर्गीकरण केलं तर एक युवा वर्गाची संख्या जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. तर एकंदरीतच काय वर्गीकरण सांगाल सर तुम्ही? आता जर आपण बघितलं तर युवा वर्ग किंवा जे चाइल्ड पॉप्युलेशन आपण म्हणतो, फर्टिलिटी कमी, जननता दर कमी होत गेल्यामुळं जे आपले चाइल्ड पॉप्युलेशन जे म्हणतो आपण 0 to 14 एज ग्रुप, ते आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि आता दुसरी समस्या निर्माण व्हायला लागली आहे, ते म्हणजे एजिंग. जे लोक 60 आणि अधिक वर्ष वयाचे आहेत असे लोकांचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे. जर आपण म्हणजे ब्रॉडली बघितलं तर असं लक्षात येते, जवळपास 60% लोक हे 15 ते 64 वया गटातील आहेत, म्हणजे जे मनुष्यबळासाठी ज्यांचा वापर होतो. आणि बाकीचे जवळपास 10% लोक हे 60 वर्ष आणि त्याच्या पुढे आहेत, आणि बाकीची उरलेली जी आहेत ते चाइल्ड पॉप्युलेशन आहेत. आणि हे प्रमाण जसजसं जननता दर कमी होत जाईल तसं मुलांचं प्रमाण हे कमी होत जाईल. आणि त्यातल्या त्यात जे एजेड पीपल जे म्हणतो आपण, जे 60 वर्षापेक्षा पुढे आहेत अशा लोकांचं प्रमाण वाढत जाणार. तरी पण आपल्याकडे मनुष्यबळाची काही कमी नाही. आपल्याकडे जे 15 ते 59 किंवा 15 ते 64 वया गटातील एवढे लोक आहेत की आपण त्यांना अजूनही रोजगार देण्यात अक्षम ठरत आहोत. तो मेन प्रश्न असा आहे की आहे त्या मनुष्यबळाचा योग्य प्रकारे कसा वापर केला जाऊ शकतो किंवा आपण केला पाहिजे. म्हणजे तरुणांची संख्या आहेच, पण ज्येष्ठांची संख्या सुद्धा एक समस्या व्हायला लागली आहे, वाढती संख्या असं आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी नेमक्या काय योजना आहेत या मुद्द्याकडे यायचं आहे. पण त्यापूर्वी कुठलाही समाज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण सारखं असणं, कारण का दोन्हीही एक समाजाचा भाग असतात. पण अशा वेळेला आपल्या भारतामध्ये मात्र स्त्रियांची संख्या कमी आहे का, तर कुठेतरी कमी जन्मदर आहे, मुलगी नको असंही एक मानसिकता आहे आणि त्यामुळे मुलींचं प्रमाण कमी आहे. परिणामी स्त्रियांचं सुद्धा दर 1000 पुरुषांच्या मागचं प्रमाण कमी आहे. तर याबद्दल काय सांगाल सर? काय झालेलं मॅडम, आपण 2001 आणि 2011 ची जनगणना बघितली तर ओव्हरऑल सेक्स रेशो जो म्हणतो आपण त्याच्यात थोडीशी सुधारणा झाली आहे. आधी 933 प्रमाण होतं स्त्रियांचं 1000 पुरुषामागे, ते 940 झालेलं आहे. पण चिंतेची बाब काय आहे ते चाइल्ड सेक्स रेशो. चाइल्ड सेक्स रेशो मध्ये त्याच्यात बरीच, म्हणजे आपण जर बघितलं सुरुवातीच्या काळापासून तर आताच्या काळापर्यंत, तर त्याच्यात बरंच असे म्हणजे घट झालेली आहे. आणि चिंतेचं कारण ते आहे चाइल्ड सेक्स रेशो. आणि त्याचे कारण असे आहेत, जसजशी लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार पावलं उचलत आहे तर लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. अजूनही म्हणजे मुलगा हवा हा हव्यास अजून लोकांचा सुटलेला नाही आहे. त्याच्यामुळं 2 जेव्हा पाहिजेत, समजा दोन्ही जर मुली असतील तर लोक मग तिसऱ्या मुलासाठी परत जातात आणि या प्रोसेसमध्ये लोकांना 4-5 मुलं होतात. आणि दुसरी गोष्ट काय, आता बऱ्याच भागात असं पाहायला भेटते की भ्रूण हत्याचे प्रमाण, स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण आता
ते पण वाढायला लागलं आहे आणि खरी म्हणजे ती म्हणजे सगळ्यात मोठी सामाजिक समस्या आहे. बरोबर बरोबर. आणि हे विशेष करून जे जास्त शिक्षित लोक आहेत, ज्यांचं पर कॅपिटा इन्कम चांगलं आहे, ज्यांना आपण डेव्हलप स्टेट म्हणतो, अशा राज्यात हे प्रमाण जास्त पाहायला मिळते. म्हणजे कुठेतरी सुशिक्षित लोकांची सुद्धा मानसिकता बदलणं ही काळाची गरज झालेली आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. साधना धर्मे आपल्याशी बोलतायत चिपळूणहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हा हॅलो. नमस्कार, बोला. हा मी साधना धर्मे चिपळूणवरून बोलते. मगाशी प्रश्नाचं उत्तर अर्धच राहिले का आपण काय म्हणतो होतो की सुशिक्षित किंवा आता लोकसंख्या कमी होत चालली कारण का काही पालक 1 किंवा 2 मुलावर ऑपरेशन करतायत. परंतु जे झोपडपट्टी किंवा जे साक्षर कमतरता आहे त्यांच्यात हे त्यांना कुठलंच कंट्रोल नाहीये लोकसंख्येवरती किंवा काय. तर त्याच्यासाठी काय करता येईल का किंवा कोणतंच जनजागृती किंवा कोणतंच कंट्रोल नाहीये मोमेडियन म्हणा किंवा हे पण की त्याच्यासाठी खरं व्हायला पाहिजे तेव्हा लोकसंख्या कमी होईल. त्याच्यासाठी काय करता येईल हेच मला विचारायचं होतं. धन्यवाद मॅडम. मगासचा जो प्रश्न होता त्याच अनुषंगाने यांचा प्रश्न होता की साक्षर कुटुंबामध्ये आता कुठेतरी ही जनजागृती व्हायला लागलेली आहे, त्यामुळे 1 किंवा 2 मुलांपर्यंत आता ते नियोजन आलेलं आहे. पण हे जे तुम्ही जसं म्हणालात तसं की हाऊसलेस पॉप्युलेशन असतं तिकडे मात्र कुठेही नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्यांना असंच असतं की कमवते हात पाहिजेत आणि त्यामुळे मुलांना जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या ही वाढतेच आहे. तर त्यावर नेमकं नियंत्रण कसं करता येईल आणि तेच मला वाटतं एक खूप छान लोकसंख्या नियोजनासाठी सकारात्मक पाऊल होऊ शकेल. काय सांगाल सर? मी जसं तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे भारत हा आपला लोकशाही देश आहे. त्याच्यामुळं आपण कोणावर बळजबरी करू शकत नाही. आपण काय करू शकतो, पाहिजे ते त्यांना योग्य सोयीसुविधा देऊन त्यांचं मत परिवर्तन करण्याचं काम करू शकतो. पाहिजे त्या संतती नियमनाच्या पद्धती आहेत त्या उपलब्ध करून देऊ शकतो. पण असं जबरदस्ती करून आपण कोणाला असं संतती नियमन करण्यास भाग पाडू शकत नाही. मी त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. जेव्हा आणीबाणीच्या काळात संजय गांधीजींनी जेव्हा कुटुंब नियोजन कार्यक्रमावर खूप भर दिला आणि त्या काळात भरपूर म्हणजे कुटुंब नियोजन झाले, पण त्याचा परिणाम काय झाला, त्याच्यात काही गैरप्रकारही झाले असतील, पण त्या काळात संतती नियमनाच्या पद्धतीच्या वापरात सुधारणा झाली नक्की. पण एकदा जेव्हा आणीबाणीचा काळ संपला आणि परत निवडणुका झाल्या त्यावेळेस स्वर्गवासी इंदिरा गांधीजीचं सरकार गेलं आणि तेव्हापासून कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय पुढारी लोकसंख्या या विषयावर बोलण्यास धजावत नाही. म्हणून मला काय सुचवायचं वाटते, प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्यांची समस्या आहे ते पण होईल, पण त्याला फार वेळ लागेल. जसं ते अशिक्षित आहेत, बेकार आहेत, रोजगार नाही आहे, जास्त मुलं म्हणजे जास्त पैसा किंवा जास्त संसाधनं त्यांना भेटतील असा त्यांचा जो समज आहे, मला नक्कीच वाटते की येणाऱ्या काळात जेव्हा आपलं शिक्षणाचा प्रसार प्रचार होईल, शिक्षणाचं प्रमाण वाढेल, तेव्हा नक्कीच त्यांच्यामध्ये पण त्यांचं जे वर्तणूक आहे त्याच्यात बदल होईल आणि ते पण कमी लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यांची लोकसंख्या नियंत्रण करतील. पण सध्या तरी आपल्याला त्यांच्यावर बळजबरी करणं, असा कायदा करणं मला तरी शक्य दिसत नाही. कारण ज्यावरती कुठलाही राजकीय पुढारी किंवा पक्ष या विषयावर बोलायला तयार नाही तर ते एवढं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही. म्हणजे कुठेतरी शिक्षणाने सकारात्मक बदल होऊ शकेल आणि त्यांचं मतपरिवर्तन करणं ही मला वाटतं एक गरज आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? बरोबर. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अरुण आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार सर. हा नमस्कार मॅडम, मी औरंगाबादच्या सिल्लोडून. मॅडम, लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी काही उपक्रम किंवा काही कार्यक्रम हाती घेता येईल का? आणि दुसरं असं की सध्या बदलत्या जीवनशैलीमध्ये सध्या सोशल मीडियाचा झपाट्याने मारा होत आहे, त्यामुळे एक प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकसंख्या नियंत्रणात काही हे करू शकतो का उपाययोजना? थँक्यू. बरोबर, धन्यवाद. लोकसंख्या नियंत्रणासाठी काही उपक्रम किंवा कार्यक्रम आपण एक शहरी पातळीवर राबवू शकतो का? आणि अर्थातच सोशल मीडियाचा सर्रास वापर होताना दिसतोय, तर त्या तंत्रज्ञानाचा आपण ह्या दृष्टिकोनातनं एक चांगल्या दृष्टिकोनातनं वापर करू शकतो असं त्यांचं मत आहे. सर, तुम्ही काय सांगाल? मला तर वाटते शाळा महाविद्यालये ही या कार्यक्रमात मोलाची कामगिरी करू शकतात. कारण काय अजूनही
बऱ्याच ग्रामीण किंवा शहरी भागात सुद्धा सरकारी कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत नाही आहे. संतती नियमनाच्या पद्धतीचा वापर केल्यामुळं काय दुष्परिणाम होतील याचा जास्त कांगावा केला जातो, पण त्याचे फायदे काय आहेत हे जर आपण लोकांपर्यंत पोहोचवले आणि आहेत ते गैरसमज जर दूर करण्यास मदत केली तर मला वाटते नक्कीच बरेच लोक जी काही आता संतती नियमनाच्या पद्धतीचा वापर करत नाहीत ते करायला लागतील. आणि त्याच्यात मास मीडिया जशी आपली दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आहे त्यांचं मला अभिनंदन करावं असं वाटते. दरवर्षी सातत्यानं ते लोकसंख्या या विषयावर चर्चा घडवून आणतात, लोकांना जागृत करतात, जाणीव करून देतात की अशीच लोकसंख्या वाढली तर त्याचे काय दुष्परिणाम होतील. आपली पिढी तर कशी तरी जाईल पण येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. तर असं प्रत्येक प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, राजकीय नेता असो, पुढारी असो, या सगळ्यांनी जर पुढाकार घेऊन हे जर काम केलं तर मला वाटते नक्कीच आपण लोकसंख्या नियंत्रण करण्यात यशस्वी होऊ. आणि आता जो विचार केला जातो की 2030 मध्ये चीन पहिला की भारत पहिला किंवा वाढणारी लोकसंख्या की वरदान की साप, तो आजचा दिवस त्या सगळ्या गोष्टीचा सर्वांगानं विचार करण्याचा दिवस आहे. जर सगळ्यांनी मनात विचार केला की नाही मी आजूबाजूच्या परिसरात लोकांना जागृत करीन, वाढती लोकसंख्येचे दुष्परिणाम काय आहेत ते समजावून सांगेन आणि या सगळ्या कार्यक्रमात जर मास मीडियाने मोलाचा वाटा उचलून ते जे कार्यक्रम आहेत त्यांना प्रसिद्धी दिली तर नक्कीच आपण लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी होऊया. सर, म्हणजे व्यक्ती म्हणून प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून आपण या समाजात राहतोय तर त्या समाजाचा काहीतरी भाग आहोत म्हणून प्रत्येकाने स्वतःपासून काहीतरी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. आणि मग मला वाटतं असा विचार सगळ्यांनी केला तर नक्कीच हा समस्येवर उपाय होऊ शकतो, नाही का. आणि असाच विचार मला वाटतं आता करायला लागलेली आहेत लोक, थोडीफार जनजागृती होते आहे. आणि त्याचाच एक आढावा म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार समजा जर विचार केला तर बालिका वधू जे आपण म्हणतो त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 14% घट झालेली आहे 2011च्या जनगणनेनुसार. आणि एक खूप आश्वासक बाब आहे अर्थातच. आणि अशीच मला वाटतं प्रगती जर होत गेली तर नक्कीच ही लोकसंख्या जसं मी म्हटलं तसं की ओझं होणार नाहीये, ती संपत्ती ठरेल आपल्या भारत देशासाठी. तर याविषयी सर काय सांगाल तुम्ही? भारताविषयी अपेक्षा बाळगून जे लोक काम करतात त्यांच्या मते भारत देश हा गरीब देश नाही पण भारतीय गरीब आहेत. त्याचं कारण असं आपल्याकडे जे साधनं उपलब्ध आहेत ते जे साधनं आहेत ते जे योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत ते पोहोचत नाही. त्याच्यामुळे कुठली योजना ज्या पद्धतीनं यशस्वी व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं यशस्वी झालेली नाही. दुसरी गोष्ट अशी की कुठलेही कार्यक्रम असोत जोपर्यंत लोकांचा सहभाग होणार नाही, लोकांना त्यांचा तो कार्यक्रम वाटणार नाही तोपर्यंत कुठलाही कार्यक्रम यशस्वी होणं कठीण आहे. आतापर्यंत जे प्रयत्न चालले ते सरकारी पातळीवरच चाललेले आहेत पण याला जर का खाजगी प्रयत्नाची जोड मिळाली तर मला वाटते हा जो कार्यक्रम आहे तो अधिक जोमानं पुढे जाईल आणि नक्कीच आपलं जे ध्येय आहे लोकसंख्या नियंत्रणाचं ते येणाऱ्या काळात पूर्ण होईल. आणि त्या दृष्टिकोनातूनच जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आजचा आपला हा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जसं त्या मॅडमही म्हणाला तसं की तंत्रज्ञानाचा आपण या पद्धतीने वापर करू शकतो सकारात्मक दृष्ट्या. म्हणजे तंत्रज्ञान म्हणजे केवळ वाईटच असं न म्हणता त्याचा असा पद्धतीने वापर आपण करू शकतो. आता ह्या सगळ्या बाबतीत लोकसंख्या वाढते आहे, ती एक समस्या झालेली आहे अगदी निश्चित. पण त्याच्यावर नियोजन करण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली गेली पाहिजेत? शहरी भागामध्ये कुठेतरी ती जनजागृती व्हायला लागलेली आहे पण ग्रामीण भागात जसं सर तुम्ही म्हणालात तसं की कुठे उपलब्धता नाहीये किंवा परवडत नाही म्हणून सुद्धा अजूनपर्यंत ती साधनं पोहोचलेली नाहीयेत. तर नेमके लोकसंख्या नियोजनासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? मला तर वाटते मॅडम जसं तुम्ही आधी सांगितलं प्रत्येक स्तरावर हे जनजागरण व्हायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला ज्या सरकारच्या योजना आहेत त्याची माहिती असायला पाहिजे. त्यांचे ह्युमन राईट्स काय आहेत, त्यांचे रिप्रोडक्टिव्ह राईट्स काय आहेत याची माहिती असणं गरजेची गरज आहे. असं नाही कुटुंबात एखाद्या स्त्रीला 1 किंवा 2 मुलं हवं आहे पण कुटुंबातील लोक त्या स्त्रीवर दबाव आणतात आणि 2, 3, 4, 5 मुलं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट
शहर असो ग्रामीण भाग असो शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे आणि हे जे आपल्या शिक्षणाचं प्रमाण आहे ते वाढलं पाहिजे. नंतर शिक्षणाने मला वाटतं भरपूर सकारात्मक बदल समाजात होऊ शकतात. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार मॅडम. खूप चांगला आहे. धन्यवाद. समजा छोट्या कुटुंबासाठी एखाद्या कुटुंबानं एकाच मुलावर ऑपरेशन केलं किंवा जास्तीत जास्त 2 मुलावर ऑपरेशन केलं तर शासनाने त्यांना काय हे होतं, इंटेन्सिव्ह काय मिळतं का, उत्तेजनार्थ काय मिळतं का, त्या मुलांच्या शिक्षणाचा काय उपयोग, शिक्षण देत असताना शासनाने काय मदत करतं का, नोकरीत वगैरे काय करतं का, हे शासनाने काय करतं त्या कुटुंबासाठी, छोट्या कुटुंबासाठी शासन काय करतं. बरोबर. धन्यवाद. नेमकं छोटं कुटुंब आता आपण जसं म्हणतोय तसं की एका मुलावर जनजागृती व्हायला लागली की एक मुलानंतर आई वडील थांबतायत. मग अशा छोट्या कुटुंबासाठी एक प्रेरणादायी म्हणून काही शासनाकडनं प्रयत्न केले जात आहेत का? आपलं मॅडम वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत आणि त्या मुख्यत्वे मुली करतायत. पण जसे मॅडमनी सुचवलं आहे त्याप्रमाणे छोट्या कुटुंबाकरता जर सरकारने 1 मुलावर किंवा 2 मुलावर मुलगा असो किंवा मुलगी असो नसबंदी किंवा पुरुष शस्त्रक्रिया झाली आणि असं जर प्रोत्साहन दिलं तर मला वाटतं नक्कीच त्याची लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाला मदत होईल. पण अजून तसं काही आपल्या भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र सरकारनं अशी कोणती नीती ठरवलेली नाही. फक्त मुली करता आहे कारण त्यांच्या मुलीच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जातात आणि जेव्हा ती मुलगी लग्नाची होईल म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वय होईल तेव्हा ती त्याचा उपयोग करू शकेल अशा प्रकारे. मला वाटतं याही अनुषंगाने हा उपाय जर ह्याची अंमलबजावणी झाली तर हाही एक जनजागृतीसाठी भाग होऊ शकतो नाही का? आतापर्यंत मॅडम भारत सरकारनं इन्सेंटिव्ह याच्यावरच भर दिलेला आहे. बरोबर. पण जसं मॅडमनं सुचवलेलं आहे इन्सेंटिव्ह वर पण विचार होण्याची गरज आहे. जे लोक छोटं कुटुंब कारण काय लोकांची परिस्थिती अशी असते मॅडम काय लोक रोजच्या कमावतात आणि रोजच्या याच्यावर जगतात आणि अशा लोकांना थोडंफार सरकारने जर हातभार लावलं तर नक्कीच त्याची मदत भविष्य काळात देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात नक्कीच होईल असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून हा उपाय एक प्रेरणादायी ठरू शकतो. नक्कीच मॅडम. जसं सर म्हणालात तसं की लोकसंख्या नियोजनासाठी शिक्षणाचाच प्रसार होणं खूप गरजेचं आहे. पण कुठेतरी एक असाही मुद्दा आहे की ग्रामीण भागामध्ये जे स्त्रियांचं प्रमाण आहे किंवा ज्या स्त्रिया आहेत त्या कुठलंही मेहनतीचं काम वगैरे करू शकतात. पण शहरी भागामध्ये ज्या शिक्षित स्त्रिया झालेल्या आहेत त्या मग थोडी मध्यम प्रकारची कामं करायला थोडासा नकार देतात आणि तीच बाब मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे बेकारीची एक खूप समस्या आहे आणि सुशिक्षित बेकारांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. तर यावर नेमका काय उपाय सांगता येईल किंवा काय सांगाल तुम्ही तुमचं मत? जसं तुम्ही सांगितलं बेकारीची समस्या वाढत आहे आणि त्याचं जड म्हटलं आपली वाढती लोकसंख्या हे कारण आहे. कारण काय झालेलं आहे ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढत आहे त्या पद्धतीनं आपल्याकडे आपण मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकलो नाही. त्याच्यामुळं काय होते एक जागा असेल तिथं 100 लोक जातात आणि साहजिकच त्याचा त्रास असा होतो. स्पर्धा खूप असते आणि स्पर्धा असताना सुद्धा जे खाजगी कंपनीतील लोक आहेत त्यांना ते योग्य तो मोबदला देत नाही. त्यांची पिळवणूक होते किंवा एखादा व्यक्ती खूप उच्च शिक्षित असेल पाहिजे त्याला तसं काम भेटत नाही. तर पहिलं मोठं म्हणजे आपल्या समोरचं समस्या ही आहे की वाढत्या लोकसंख्येला कसं काय सोयी सुविधा म्हणा किंवा जेणेकरून ते आपले स्वतःचे उद्योगधंदे चालू करू शकतील किंवा कशी रोजगार निर्मिती करता येईल हा देशापुढील मुख्य प्रश्न आहे. आणि मला वाटते ते सहजासहजी या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे. त्याला वेळ लागेल आणि वेळ लागेल म्हणण्यापेक्षा लोकसंख्या नियंत्रण आपण जर लवकर करू शकलो तर होऊ शकते. त्याचं उत्तर पण आपल्याला लवकर मिळू शकेल. अन्यथा फार कठीण आहे असं मला वाटतं.
खरंच त्या दृष्टिकोनातून जनजागृती होते आहे आणि अर्थातच त्याचे एक छान बदल आपल्याला पुढील काही वर्षात अनुभवायचे आहेत आणि त्यासाठी व्यक्ती म्हणून आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण अशा वेळेला जसं म्हणालात सर तसं की मुलींचं प्रमाण आता कुठेतरी वाढतं आहे पण अजूनही तितकंसं ठोस नाहीये. पण ज्या काही मुली आहेत त्या ज्या शिक्षण घेत आहेत, कारण का शिक्षणाचा आता सर्वदूर प्रचार आणि प्रसार झालेला आहे, पण तरी सुद्धा मुलीने कमवण्यासाठी बाहेर जाऊ नये, हा प्रांत फक्त मुलांचा आहे अशीही मानसिकता आपल्या समाजामध्ये आहे. आणि आज स्त्रियांनी सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणं ही देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर याबद्दल सर काय सांगाल तुम्ही? मॅडम, मी नक्कीच तुमच्याशी सहमत आहे. जोपर्यंत स्त्रीचं सशक्तीकरण होणार नाही, स्त्रिया काम करणार नाही, तोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण होणं अशक्य आहे. कारण आता बघा, घरात बरेच निर्णय हे पती किंवा जे आपले वयस्कर लोक असतात घरात ते घेतात. एकदा मुलगी स्वतःच्या पायावर उभी झाली, एखादी स्त्री स्वतःच्या पायावर उभी असेल तर तिला दुसऱ्यावर कुठले निर्णय घेण्याकरता अवलंबून राहावंसं लागणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या ज्या आरोग्याविषयीच्या समस्या आहेत त्याच्यासाठी ते स्वतः निर्णय घेऊ शकतात, स्वतः डॉक्टरकडे जाऊ शकतात आणि पाहिजे त्या सोयी सुविधाचा लाभ घेऊ शकतात. आणि असं जर झालं तर काय होईल, एकदा आईची स्वास्थ्य चांगलं असेल, आरोग्य चांगलं असेल तर ती त्यांच्या मुलाची किंवा मुलीची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकेल. आणि एकदा मुलगा मुलीचं जगण्याचं प्रमाण वाढलं की नक्कीच त्यांना जास्त मुला किंवा मुलीचा हव्यास राहणार नाही. आता फक्त प्रश्न आहे तो मुलगा हवा हाच हवास, हा कुठंतरी मानसिकता बदलायला पाहिजे. आणि हे जर झालं आणि स्त्रियांना जर त्यांचे अधिकार घेता आले, निर्णय घेता आले, स्त्रियांना त्यांचे अधिकार माहीत झाले तर नक्कीच ते निर्णय घ्यायला लागतील आणि आणि हा सगळा जो परिणाम आहे राहणार नाही. बरोबर. आणि हे सगळं जे आहे की स्त्रिया स्वयंपूर्ण होणं ही जी गरज आहे ते केवळ शिक्षणामुळे आणि एक त्यांच्या सुशिक्षिततेमुळेच होणार आहे, नाही का? आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अक्षय आपल्याशी बोलतात बुलढाण्याहून. नमस्कार सर. हॅलो. हॅलो मॅडम, माझा प्रश्न नागदेव सरांना आहे की ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढलेली आहे त्याप्रमाणे रोजगाराच्या संधी शासन उपलब्ध करू शकलं नाही, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने कोणते प्रयत्न करायला हवे? बरोबर, धन्यवाद. आपण आता याच मुद्द्यावर बोलत होतो की बेकारीची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी शासनाकडून कुठपर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत, कितपत उपलब्ध झालेल्या आहेत? ज्या प्रमाणात आपल्या देशाची लोकसंख्या वाढलेली आहे त्या प्रमाणात रोजगाराच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं एवढं सोपं राहिलेलं नाही, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. पण काय केलं जाऊ शकते, लोकांना टेक्निकल एज्युकेशन, सरकार किंवा जे स्किल डेव्हलपमेंट म्हणून आता नवीन कन्सेप्ट आलेला आहे, लोकांना वास्तुकौशल्य म्हणा किंवा दुसरे कौशल्य आहेत त्याचं शिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार कसा करता येईल याच्यावर भर दिला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट काय, जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जे म्हणतो आपण, छोट्या मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग वगैरे, त्याला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. आता काय झालेलं आहे, सरकार छोट्या मोठ्या नॅशनल गॅरंटी एम्प्लॉयमेंट ऍक्ट जे आपण MGNREGA म्हणतो त्या निमित्तानं खेड्यापाड्यात 100 दिवसाचं काम देते. त्याच्यामुळे काय होते, आज परिस्थिती अशी आहे, एकीकडे आपण म्हणतो रोजगार नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्याला काम करणारा माणूस नाही. असे दोन्ही प्रकारच्या परिस्थिती आपल्याकडे आहेत. तर आहे ते काम करायची तयारी असणं फार गरजेची आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे शिक्षण आहे, आपल्याकडे जे कौशल्य आहे त्याचा छोट्या मोठ्या उद्योगाकरता कसा उपयोग करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि बँकांनी सुद्धा अशा उपक्रमांना प्रोत्साहित केलं पाहिजे, मदत केली पाहिजे असं मला वाटते. म्हणजे थोडक्यात स्वयंरोजगार आपल्या शिक्षणाचा आपण या पद्धतीने वापर करू शकतो. सर, आता खरं तर हा विषय खूप मोठा आहे, महत्त्वाचा आहे, पण घड्याळ कुठेतरी खुणवायला लागले. त्यामुळे अगदी थोडक्यात सर तुम्ही काय सांगाल की लोकसंख्या नियोजनासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? शिक्षण अर्थातच आहे, शिक्षणाचा प्रचार होणं, प्रसार होणं गरजेचं आहे आणि तो होतोय. या व्यतिरिक्त नियोजनासाठी आपण काय करू शकतो सर? मॅडम, आपल्याकडे लोकसंख्येचे धोरण आधीपासूनच आहे, पण पाहिजे तशी त्याची कटेकोर अंमलबजावणी झालेली नाहीये.
तर पहिलं काम आपल्याला ही करायला पाहिजे, जी उच्च अधिकाऱ्यापासून तर छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत जी कमालीची आणि संतप्त उदासीनता आहे ती कुठंतरी दूर केली पाहिजे. प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे लोकसंख्या नियंत्रण हे माझं कर्तव्य आहे. शासकीय पातळीवर म्हटलं तर शिक्षणाचा प्रसार प्रचार जोमानं व्हायला पाहिजे. नंतर जी बेकारी आहे ते बेकारीचे प्रमाण कमी करायला पाहिजे. नंतर स्त्री सशक्तीकरण, आपण फक्त स्त्री सशक्तीकरणावर खूप बोलतो पण कृतीत काय करत नाही. ते स्त्री सशक्तीकरणाचं काम जे आहे ते लवकर झालं पाहिजे. नंतर ज्या पाळणा लांबवण्याच्या पद्धती आहेत मॅडम, त्याचा पाहिजे तसा प्रचार झालेला नाही आहे, त्याचा उपयोग पण त्या प्रमाणात नाही आहे. तर पाळणा लांबवण्याच्या पद्धती आहेत त्याचा प्रचार झाला पाहिजे. नंतर पुरुष नसबंदी आहे, त्याचं प्रमाण फक्त 1% आहे आणि 37% प्रमाण स्त्री नसबंदीचा आहे. तर त्याच्यामुळं पुरुष नसबंदीचं प्रमाण वाढवायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं मॅडम, संतती नियमनाच्या पद्धतीचा जे साधनं उपलब्ध करून देतात त्याच्यात सरकारी दवाखान्याचा वाटा 75% आहे आणि फक्त 21% वाटा हा खासगी दवाखान्याचा आहे. बरं. आणि फक्त 1% वाटा हा स्वयंसेवी संस्थाचा आहे आणि सरकार करोडो रुपयाचा निधी स्वयंसेवी संस्थांना देतो. तर मला वाटते त्याचा पाहिजे तसा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. तर त्याचा व्यवस्थित योग्य ठिकाणी उपयोग झाला पाहिजे. त्यांनी तळागाळातील ग्रामीण जनतेपर्यंत जाऊन संतती नियमनाच्या पद्धतीचा प्रचार करायला पाहिजे, त्याचा उपयोग वाढवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जसं मी आधी सांगितलं, खाजगी दवाखाने आहेत, खाजगी जनरल प्रॅक्टिशनर आहेत, डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, होमिओपॅथी डॉक्टर आहेत. तर जसे ते बाकी आजाराचं काम, बाकी आजारासाठी औषध पाणी करतात, तर मला वाटते एक ही राष्ट्रीय जबाबदारी म्हणून त्यांनी सुद्धा संतती नियमनाच्या प्रचार करण्यात आणि संतती नियमनाच्या पद्धतीचा उपयोग वाढवण्यात हातभार लावला पाहिजे. नंतर लैंगिक शिक्षणाची फार आवश्यकता आहे. अजूनही मुलाचा हव्यास आहे. मी तर म्हणेन मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. एक मुलगी जर शिक्षित झाली तर ती पूर्ण कुटुंबाला शिक्षित करते, त्यांच्या आरोग्याची काळजी घेते. हे सगळ्यांनी समजायला पाहिजे आणि मुलाचा जो हव्यास आहे तो सोडून द्यायला पाहिजे. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की अर्थातच हा नियोजनासाठी हे वेगवेगळे कार्यक्रम तर केले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने जर आपण शहरी भागाचा विचार केला, ग्रामीण भागात अजूनही कुठेतरी मुलींची संख्या कमी आहे, पण ह्या जनजागृती नंतर ती नक्कीच वाढू शकते. पण शहरी भागामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटलं होतं तसं की आता मुलांचं, जन्माला येणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तरुणींची संख्या अर्थातच जास्त आहे, पण शिक्षणाच्या बळावर स्वयंरोजगाराच्या पद्धती जर त्यांनी अवलंबल्या तर हे नक्कीच जी बेकारीची समस्या आहे तीही सुटू शकते. पण प्रश्न राहतोय ज्येष्ठांचा, की ज्येष्ठांची संख्या अजूनही समाजात आहे आणि ती वाढते आहे. तर त्याबद्दल काय सांगाल की त्यावर नेमकी काय उपाययोजना केली पाहिजे, कारण का ज्येष्ठांच्या योजना शासनातर्फे कशा दिल्या जातात? मला वाटते मॅडम, ज्येष्ठांसाठी सरकारी कार्यक्रम राबवणं फार गरजेचं झालेलं आहे. कारण काय होते, आपला बहुतांशी समाज हा तुटपुंज्या पगारावर जगतो आणि पाहिजे तशी त्यांच्याकडे बचत होत नाही. आणि ज्या पद्धतीनं वृद्धापकाळ येतो त्या काळात बरेच रोग म्हणा किंवा कोमॉर्बिडिटी जे म्हणतो आपण, ते बरेच आजारपाजार असतात आणि त्यावेळेस त्यांच्याकडे पैसा नसतो. थोडक्यात काय तर लोकसंख्या नियोजनासाठी एकंदरीतच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहेच आणि एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही लोकसंख्या जी भारताची वाढती आहे ती आपल्याला संपत्ती ठरेल, ओझं होणार नाही. कसा वाटला आजचा आमचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com या ईमेल
आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. कार्यक्रमात आज मात्र इथेच थांबण्याची अनुमती घेतेय. सर, तुम्ही इथे आलात आणि खरंच ही एक जागतिक समस्या आहे आणि त्या समस्येवर नेमके कोणते उपाययोजना केले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. नमस्कार.